अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या सहकार्याने हस्टविले, अलाबामा येथे उभारलेल्या US स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील नासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे। भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडीज फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणार आहे। इयत्ता 6वी ते 12वीच्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 29 जून 2026 ते 31 ऑगस्ट 2026 असल्याची माहिती स्वान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सचिव विकास ताकळीकर, कोषाध्यक्ष अक्षय खोब्रागडे, सहसचिव गौरव सोमवंशी, प्रसाद भोपळे, अमन पाचघरे आणि संकेत जैन आदी उपस्थित होते। शशिकांत कांबळे म्हणाले, स्वान रिसर्च अँड सोशल स्टडीज फाउंडेशनच्या वतीनं भारतामध्ये पहिल्यांदाच 2023ला ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात आली। त्या परीक्षेनंतर काही विद्यार्थ्यांना अलाबामा सेंटर व सिंगापूर सायन्स सेंटरला घेऊन जाण्यात आले। यावर्षी दुसरी नॉलेज नेक्स्ट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल। प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल। यामुळे विद्यार्थी चाकोरी बाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत। शिवाय अंतराळ विषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थी दशेत करायला मिळणार असून येणाऱ्या पिढीसाठी हे महत्त्वाचे आहे। विकास ताकळीकर म्हणाले की ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे। या परीक्षेसाठी 29 जूनपासून नाव नोंदणी करता येणार आहे। 30 ऑगस्ट 2026 पर्यंत नाव नोंदणी सुरू राहील। या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑक्टोबरमध्ये सत्कार होणार आहे। अक्षय खोब्रागडे म्हणाले, आज पालक आपल्या मुलाने अनेक रियालिटी शोमध्ये सहभागी व्हावे याकरता अनेक प्रयत्न करताना दिसतात, परंतु ही परीक्षा अंतराळ एज्युकेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असेल। स्वान फाउंडेशनची दुसरी नॉलेज नेस्ट परीक्षा आपण यावर्षी आयोजित केलेली आहे। त्याची रजिस्ट्रेशनची तारीख आहे 29 जून ते 31 ऑगस्ट आणि वयोगट आहे आणि पात्रता आहे 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असेल। ही परीक्षा त्याचा अभ्यासक्रम असा आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि बुद्धिमापन या विषयावर सगळ्याच बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे। CBSE असेल, महाराष्ट्र शासनाचं बोर्ड असेल किंवा इंटरनॅशनल बोर्ड असेल, सर्वच विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत। आपण पहिली परीक्षा घेतली त्यावेळेस आपण हेच सांगितलं होतं की विद्यार्थ्यांचा खगोलशास्त्रातला ओढा वाढावा आणि त्यांना प्राथमिक लेवलच्या ज्या काही या खगोलशास्त्रातल्या असेल किंवा विज्ञानातल्या असतील ज्या घडामोडी आहेत त्या जवळून पाहता याव्यात आणि त्या प्रत्यक्ष फील्डवर जाऊन पाहता याव्यात। म्हणजे आज जगात 195 देश आहेत आणि त्याच्यामध्ये 74 देशांमध्ये स्पेस एजन्सी आहेत आणि त्यात नासा ही नावाजलेली आणि प्रसिद्ध स्पेस एजन्सी आहे। तिथे विद्यार्थ्यांसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम केलेला आहे, US रॉकेट सायन्स सेंटर, जो नासाच्या धर्तीवर आहे। तर ते त्यांना जवळून पाहता यावं हा या परीक्षेमागचा उद्देश आहे आणि तसंच सिंगापूर सायन्स सेंटरलाही आपण व्हिजिट ठेवणार आहोत।